मंगेशदा, माझा प्रश्न आहे की चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यामागे नेमकं कारण काय होतं? कारण एकीकडे विधानसभा निवडणुकीच्याही तारखा पुढे गेल्यात आणि चित्रपटाच्या तारखाच्याही पुढे गेल्यात. जर बघाल तुम्ही तुमच्याच न्यूज चॅनलवर, तर तेव्हा परिस्थिती कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती होती, पूरग्रस्त परिस्थिती होती. पाणी सगळं रस्त्यावर आलं होतं, लोकांच्या घराघरात गेलं होतं. अशा वेळेला आम्ही केलेली कलाकृती बळजबरीने तुम्ही बघायला या, हे म्हणणं योग्य नव्हतं. म्हणजे लोक आपलं घर सावरणार का चित्रपट बघायला थिएटरच्या सीटवर येऊन बसणार? आणि आम्ही जर एक चांगली कलाकृती केली तर आमची इच्छा तर ही असणारच आहे ना की ती लोकांनी बघायला यावी. आणि प्युअर प्रामाणिकपणे फक्त एवढंच कारण होतं की सगळीकडे पूरपरिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये लोकांच्या खिशाला तडा लागू न देणं हे आमचं प्रामाणिक मत होतं, म्हणून आम्ही पुढे ढकललं. तेव्हा आम्हाला काहीही माहिती नव्हतं आणि आजही आम्हाला हे माहिती नाही आहे की निवडणुका पुढे गेल्या आहेत की नाही गेल्या आहेत. कारण निवडणुका पुढे गेल्या आहेत म्हणून आपण पुढे ढकलं एवढी आमची पहुंच नाही आहे आणि एवढे आमचे विचार पण नाहीत. आम्ही पुन्हा सांगतो, आम्ही प्रामाणिकपणे प्रॉडक्ट करायचा प्रयत्न केला, ते केलं आहे. आणि केवळ तेवढ्यामुळेच 9 तारखेची 27 तारीख करण्यात आली. आजही तू बघत असशील, ते काल परवापर्यंत परिस्थिती तशीच होती. हिंगोलीत पूर होता. आम्ही ऑल ओव्हर इंडिया हा सिनेमा रिलीज करतो, मराठी हिंदीमध्ये. गुजरातमध्ये पूर होता, प्रचंड पूर होता बडोद्यामध्ये. अशा परिस्थितीत लोक सिनेमा बघायला जाणार का घर सांभाळणार? तेवढ्यासाठीच आम्ही पुढे ढकलला होता. आणि कुठल्याही गोष्टी मागं ना आपला सहज भाव हरवत चाललाय. काय सहज भाव हरवत चाललाय रे? म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीच्या मागं कारण शोधतोय. असं का, तसं का? अरे काही नाही रे, खूप साधी सोपी घटना पण असू शकते. इतकी साधी सोपी घटना होते. 9 तारखेऐवजी 27 सप्टेंबर, 9 ऑगस्टऐवजी 27 सप्टेंबर करणं. कारण त्यांनी काही कोटी रुपये घातलेत. तर पुण्यात सर्वात जास्त व्यवसाय होतो सिनेमाचा, तिथं पूर आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली सगळ्यात मोठा बेल्ट बिझनेसचा, तिथं पूर आला आहे. बरोबर. इकडे गडचिरोली, नागपूर, अमरावती साईडला पूर आला आहे. आणि आम्ही काय पिक्चर बिझनेसमन म्हणून त्याचं काहीतरी म्हणणं असू शकतं ना. त्याच्यामागे दरवेळी कारणं काय शोधायची? काहीही कारण नाही. इतकं साधं सिंपल कारण आहे. पण आपला सहज भाव हरवत चाललेला असल्यामुळे आपण त्या प्रत्येकाच्या मागे कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. तो किडा असतो ना आपला, त्याच्यामुळे.